ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून सर्वच राजकीय पक्षांसह अनेक इच्छुक उमेदवारांची जोरात तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केल्यानंतर राजकीय पक्ष तसेच उमेदवार कामाला लागले आहेत. त्यानुसार पदयात्रा, वाहन व्यवस्था, जाहीर सभा, कोपरा सभा, प्रचार सभेसाठी मैदान परवाना, लाऊडस्पीकर परवानगी आदी विविध परवानग्या राजकीय पक्ष व उमेदवारांना सहज उपलब्ध होणे गरजेचे आहे. अत्यंत तोकड्या वेळात अनेक गोष्टी जमवायच्या असतात, त्यामुळे उमेदवार अक्षरशः मेटाकुटीला येतात. विनाकारण सर्व विभाग समित्यांमध्ये फिरायला लावून त्यांना त्रास होईल अशी कृती करू नये. फारच कमी कालावधीसाठी ही व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडून सूचित करण्यात आलेल्याप्रमाणे सर्व संबंधितांनी नमूद केलेल्या आवश्यक कार्यपद्धतीचा अवलंब करून सर्व परवानग्या बिनचूक व विहित कालावधीमध्ये घेण्यात येण्याची कार्यवाही करण्यासाठी एक खिडकी योजना कक्ष सुरू करण्यात यावा, ज्यामुळे निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना लागणाऱ्या परवानग्या, ना हरकत प्रमाणपत्रे विहित कालावधीमध्ये एकाच ठिकाणी मिळण्याची व्यवस्था होऊ शकेल. प्रशासनाने इंग्रजकालीन कार्यपद्धतीचा त्याग करून उमेदवारांना सोयीचे होईल अशा पद्धतीचा अवलंब करावा अशी अपेक्षा मनसेने व्यक्त केली आहे. त्यानुसार महापालिकेने एक खिडकी योजना राबवून महापालिका निवडणुकीला उभे राहणाऱ्या उमेदवारांना सहकार्य करावे. ही फार काही अवघड गोष्ट नाही. प्रशासनाने आमच्या मागणीचा सकारात्मक दृष्टीने विचार करून एक खिडकी योजना तत्काळ कार्यान्वित करावी अशी मागणी निवेदनाद्वारे मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे. आज आम्ही महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अनेक इच्छुक उमेदवारांना एनओसी घेण्यासाठी विविध प्रभाग समितीमध्ये फिरावं लागतं. तो आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की सर्वच प्रभाग समितीच्या एनओसी एकाच जागी मिळाव्या, एक खिडकी योजनेची सुरुवात करावी. तर आज आम्ही त्यांना मागणी केली होती की एक खिडकी योजना ही सुरुवात ठाणे महानगरपालिकेची सुरुवात व्हावी. आयुक्तांनी तात्काळ त्या गोष्टीला मान्यता दिली आणि उद्यापासून ठाण्यातल्या जेवढ्या परवानग्या, जेवढ्या इच्छुक उमेदवारांना लागणाऱ्या परवानग्या त्या एकाच जागी मिळतील, त्याची घोषणा ते आज संध्याकाळपर्यंत करतील. अविनाशजी, महाविकास आघाडीची बैठक होती, महायुती बैठक ठाण्यामध्ये देखील बैठक झाल्या, तर काय नेमकं ठरलेलं आहे आणि काय एकंदरीत सांगाल की कशा प्रकारे जागा वाटत? युतीच्या ज्या बैठका चालू आहेत त्या मनाच्या विरोधात सुरू आहेत, वरिष्ठांच्या आदेश आला म्हणून सुरू आहेत. आमच्या ज्या बैठका चालू आहेत त्या मनापासून मागच्या 15 दिवसापासून सुरू आहेत आणि मनापासून आम्ही ज्या काही जागा वाटपाचा पिढा आहे तो आमचा सुटला. खरं तर आमचा पिढा नव्हताच. आमच्याकडे आमच्या पहिल्या दिवसापासून सर्व शिवसैनिक किंवा महाराष्ट्र सैनिक असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पदाधिकारी असतील, त्यांचं उद्दिष्ट साफ आहे की भारतीय जनता पक्ष शिवसेनेला सत्तेपासून लांब ठेवणं आणि त्याच्यासाठी एखाद जागा कमी आली तरी चालेल, परंतु ही जी काही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे ही संपवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहे आणि बऱ्यापैकी आमच्या बैठका झालेल्या आहेत आणि लवकरच याच्या बाबतीमध्ये एक शुभ संकेत तुम्हाला सगळ्यांना येईल. फॉर्म्युला ठरलाय का? आमची जागा वाटपाची जी प्रक्रिया आहे ती बऱ्यापैकी संपलेली आहे आणि आमचा फॉर्म्युला जिथे जो जिंकू शकेल अशा ठिकाणी त्याला तिकीट देणं, हा जागा सोडणं हा आमचा उद्देश होता. तर बऱ्यापैकी ते सगळं झालेलं आहे. मागच्या महापालिकेचं गणित पकडता आलं नाही, परंतु लोकसभा, विधानसभा याच्यात पडलेलं मतदान त्याच्यानुसार आम्ही तो फॉर्म्युला फिक्स केलेला आहे आणि त्याच्यावरनं आम्ही पुढे गेलेलो आहोत. महायुतीची घोषणा झालेली आहे, मात्र जागा वाटपावरनं भाजप आणि शिंदेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगली तुटलेली पाहायला मिळते. भाजपचे जे मी परत सांगतो की मागचे वर्षभर एकमेकांच्या उरावर हे लोक बसले आणि आज अचानक वरिष्ठांचा आदेश आला की एकत्र लढा. याने एवढी भरती करून ठेवली ना की त्यांचं तुम्ही काय करणार आहात ना. तुम्ही एकेका प्रभागामध्ये 25-25 लोक पक्षप्रवेश घेतलेले आहेत. आता त्यांचं करणार काय तुम्ही? भाजी घालणार त्याची. आता त्यांची नाराजी देखील यांना ओढायची आहे आणि मागील 8-9 वर्ष हे अनेक उमेदवार हे निवडणुकीची वाट पाहत होते, तयारीला लागले होते. मागचे 12 वर्ष लोक काम करतात. तर त्यांची जी काही इच्छा आहे निवडणूक लढण्याची ती या सगळ्यांमध्ये तुटणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की यांची जरी युती झाली तरी ती युती मनापासून नसेल एवढं खात्रीने सांगतो. बाबा, माझ्यासाठी घर घेत आहात, हा खरंच खूप मोठा निर्णय आहे. मोठा तर आहे पण गरजेचा आहे आणि TJSB हाऊसिंग लोनमुळे ते सहज शक्य आहे.
TJSB हाऊसिंग लोन, अनेक वर्षांचा विश्वास आता फ्लेक्झिबल पर्यायांसह. मुंब्रा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार गटाला जोरदार झटका दिला आहे. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत अजित पवार गटाच्या ठाणे शहर महिला कार्याध्यक्षा मनीषा भगत यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. मनोज प्रधान यांनी त्यांचे स्वागत केले. मुंब्रा स्टेशन परिसरात सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या मनीषा भगत यांनी 2023 मध्ये अजित पवार गटात प्रवेश केला होता. सध्या त्या अजित पवार गटाच्या ठाणे महिला कार्याध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी शरद पवार यांची विचारधारा आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. याप्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले, मनीषा भगत यांचा आपला जुना परिचय आहे. त्यांनी आमच्यासोबत कामही केले होते. आता त्यांनी विद्वेषाचे राजकारण सोडून आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय कौतुकास्पद आहे. या प्रसंगी मनीषा भगत यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचे नेतृत्व ही सर्वसामान्य आहे. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनीच मुंब्रा परिसराचा विकास केला आहे. मात्र काही लोक राजकारणासाठी या विकासात्मक कामांकडे पाहणे टाळत आहेत. ही बाब आपल्या मनाला पटत नसल्यानेच आपण विकासाच्या मार्गानेच म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असे त्यांनी सांगितले. यावेळेस शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, युवक अध्यक्ष अभिजित पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, सुरेंद्र उपाध्याय, संतोष तिवारी, राकेश भगत आदी उपस्थित होते. मनीषा भगत या गेल्या अनेक वर्ष माझ्या परिचयाच्या आहेत. माझ्याबरोबर काम केलं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये एका वेगळ्या मार्गावर गेल्या होत्या, पण आज परत एकदा त्यांनी मार्ग बदलून मुंब्र्यामधल्या जाती धर्माच्या राजकारणाला मुठमाती देण्यासाठी आणि विद्वेषाच्या राजकारणाला तिलांजली देऊन, सोडचिठ्ठी देऊन आज त्यांनी परत धर्मनिरपेक्षतेचा मार्ग पकडलेला आहे. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार त्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. जसं माझं भाऊ पवार साहेबांच्या गटामध्ये होता आणि मी या गटामध्ये तर नेहमी सर्व बोलायचं भाऊ तिकडे, बहीण इकडे, कोण बोलायचं बहीण तिकडे, भाऊ इकडे, म्हणून काही विशेष नव्हतं. म्हणून आपले मनोज दादा आहेत, माझ्या मोठ्या भावासारखे आहेत आणि साहेब आवड ते भाऊ आहेत. त्यांनी मला बोलले दादांनी तेव्हा मला त्याला काहीतरी म्हणजे जे काय होतं ते निर्णय घेतला आणि विषय आता ते संपून टाकलाय. म्हणजे माझ्या ज्या काय सोबत महिला आहेत त्यांना पण हे कुठेतरी होतं की ताई आम्ही दादा बरोबर जायचं, त्या नाही का तुझ्या बरोबर ना. आता जर आम्ही फ्रेंड झालोय तर आता त्यांना पण तेवढी खुशी आहे. महिला पण खुश आहेत आणि आपल्या गावामध्ये असल्या सर्व पब्लिक खुश झालेली आहेत. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अद्याप कोणत्याच पक्षाने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. मुलाखतीचे सत्र सुरू आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने कळव्यात प्रचार रॅली देखील सुरू केल्या आहेत. या रॅली दरम्यान उमेदवारी कोणालाही मिळो पण गद्दारी गाडणारच असा निर्धार इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केला. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या आधीच प्रचारात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली तसेच ऋता आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे. कळव्यातील प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मध्ये गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रॅली काढून रणशिंग फुंकले. गुरुवारी सकाळी कळव्यातील ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात करण्यात आली, तर सायंकाळी विटावा येथे प्रचार रॅली काढण्यात आली. या पक्षाकडे 400 पेक्षा अधिक इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. असे असताना सर्व इच्छुक उमेदवार या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या सर्वांनीच उमेदवारी कोणालाही मिळो पण जनतेच्या मतांवर विजयी होऊन जनतेशी गद्दारी करत पक्षबदल करणाऱ्यांना पाडणारच असा निर्धार व्यक्त केला.